हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदळाच्या पिठापासून मस्त रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण या ठिकाणी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे दही टाकूया। ही दही आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये पाऊण वाटी तांदळाचं पीठ टाकूया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकूया आणि आपण भज्यांसाठी जसं पीठ मळून घेतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मिक्स करायचं आहे छान। आपलं हे छान असं मिश्रण तयार करून झालेलं आहे। हे पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। थोडंसं आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकतोय। बारीक चिरलेली कोथिंबीर, छोटा चमचा मिरेपूड टाकतोय आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही तिखट देखील यामध्ये वापरू शकता। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण कढईमध्ये तेल टाकून तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये तळून घेऊया। जसे आपण भज्या तळतो तसे याचे भज्या करून घ्यायचे आहे। आता आपण यांना मंद आचेवर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली छान अशी तांदळाची भजी तळून झालेली आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या सर्व पिठाच्या अशा छान अशा भज्या तयार करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान अशी तांदळाचे भजी बनवून रेडी आहेत। खूप छान लागतात हे खायला आणि बनवायला तर खूप सोपे आहेत। खूप क्रिस्पी सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता मस्त हे झालेले आहेत। यांची टेस्ट सुद्धा तितकीच छान आहे। तुम्ही सुद्धा पटकन ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोवर धन्यवाद।